So, hello everyone, वेलकम टू स्टडी सिम्प्लिफाईड. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच कंबाईन पूर्व परीक्षेची आपली एक्झाम झाली. त्या एक्झामची जी आन्सर की आहे ते आन्सर की आपण स्पष्टीकरणासहित या पूर्ण लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आणि ती सब्जेक्ट वाईज पाहणार आहोत. राईट. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जे ॲप लॉन्च केलं होतं त्या ॲपवरती आपण जे फ्री टेस्ट सिरीज घेतली होती त्या फ्री टेस्ट सिरीजमधून बरेच क्वेश्चन जशाच तसे ह्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. राईट. सो आपण आता फ्री कोर्सेस पण तसे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि येणाऱ्या एक्झामसाठी येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतील त्या सर्व एक्झामसाठी आपण फ्री टेस्ट सिरीज सुद्धा घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हे स्टडी सिम्प्लिफाईडचं ॲप डाउनलोड करायचं आहे, जे की सर्वांसाठी फ्री आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. तर आपण पहिल्यांदा आन्सर की पाहताना ते आपण स्पष्टीकरणासहित तर पाहणार आहोतच, पण आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन सुरू करणार आहेत. राईट. तर बघा, इकॉनॉमिक्स यावर्षीची जी एक्झाम होती ती एक्झामची जी काठिण्य पातळी होती ती काठिण्य पातळी मीडियम लेवलची होती किंवा जास्त काठिण्य पातळी नव्हती असं आपल्याला म्हणता येईल. राईट. सो आता इकॉनॉमिक्सचे आपण वन बाय वन क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन पाहूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे तो कायदा डॅश मध्ये अधिनियमित झाला. तर त्याचा आन्सर आहे सप्टेंबर 2005 मध्ये. बघा, हा क्वेश्चन जो आहे तो आपल्या टेस्ट सिरीज मधून जशाच तसा आलेला आहे. राईट. बघा, ह्या दोन्ही योजनांवरती मी टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन टाकले होते, भारत निर्माण योजना आणि MG नरेगा स्कीम वरती. राईट. दोन्ही क्वेश्चन जशाच तसे या आपल्या एक्झाम मध्ये आलेले होते आणि सर्वांसाठी ती फ्री टेस्ट सिरीज होती. फक्त 100 क्वेश्चन मी इकॉनॉमिक्स वरती टाकले होते, त्यातले 10 ते 12 क्वेश्चन जशाच तसे आपल्या लेक्चर मध्ये एक्झाम मध्ये आले. तर माझी MG नरेगा जो कायदा आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनासाठी जो कायदा करण्यात आला तो कायदा सप्टेंबर 2005 मध्ये तो कायदा करण्यात आला. ऍक्च्युली ही जी कॉन्सेप्ट होती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची, जी कॉन्सेप्ट होती PV नरसिम्हा रावची कॉन्सेप्ट होती. 1991 मध्ये त्यांनी ती कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होती, परंतु ती योजना किंवा तो कायदा त्यांनी केला नाही. पुढे जाऊन 2004 ला ज्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आलं, राईट, 1991 साली मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते. तेच अर्थमंत्री असताना भारताला त्यावेळेस त्यांनीच LPG धोरण सुद्धा लागू केलं होतं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत सुद्धा केली होती. तर बघा, सप्टेंबर 2005 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी कायदा संसदेमध्ये पास केला, जो कायदा 2 फेब्रुवारी 2006 पासून लागू केला गेला, त्याचा अंमलबजावणी केली गेली. तर या दोन्ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्याचं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये रूपांतर झालं. पुढे त्यांनी काय केले, आता हा जो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा जो होता तो सोन जयंती ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम ह्या दोन योजनांचे एकत्रीकरण करून ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती. पुढे त्याला 2009 मध्ये महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं, त्याच्यामुळे आपण त्याला 2 ऑक्टोबर 2009 पासून या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच MG नरेगा असं त्याचं नाव केलेलं आहे. तर याच्या अंतर्गत काय केलं जातं, सगळ्यात महत्वाचं, एका कुटुंबातील, राईट, म्हणजे एका कुटुंबाला 100 दिवसांचं आश्वासित रोजगार पुरवण्याचं जे आश्वासन आहे ते आश्वासन या योजनेअंतर्गत दिलं जातं. राईट. आणि तो रोजगार त्या कुटुंबातील एका तरी व्यक्तीला, राईट, 100 दिवसांचा आश्वासित रोजगार. पण लक्षात ठेवा, कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना 100 दिवसाचा नाही, प्रति कुटुंब 100 दिवस असा आश्वासित रोजगार योजना आहे. राईट. आता ज्यावेळेस ती नाव नोंदणी करतील, नाव नोंदणी झाल्यापासून त्याला जो रोजगार आहे तो ग्रामपंचायतीपासून म्हणजे गावापासून 5 किलोमीटरच्या आत द्यावा लागतो. 5 किलोमीटरच्या बाहेर जर तो रोजगार असेल तर त्याला एक्स्ट्रा अलाउन्सेस द्यावे लागतात आणि त्याने नाव नोंदणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याला रोजगार पुरवणं आवश्यक असतं. 15 दिवसाच्या आत रोजगार नाही पुरवला तर त्याला नंतर बेरोजगार भत्ता म्हणून द्यावा लागतो. या योजनेअंतर्गत 33% महिलांसाठी रिझर्वेशन सुद्धा केलेलं आहे आणि या योजनेचं सोशल ऑडिट हे ग्रामसभेद्वारा किंवा ग्रामपंचायतद्वारा होतं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तेंडुलकर समिती. जशाच तसा हा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेला आहे, जशाच तसा, आणि ती पण सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज घेतली होती.
तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश होते. किती होते? 21.9% होते. राईट. तुम्हाला माहिती आहे की 2009 मध्ये भारतातील दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. ज्या सुरेश तेंडुलकर समितीनं जे आधीचं कॅलरी मूल्य आहे ते कॅलरी मूल्य बिलकुल त्यांनी विचारात घेतलं नाही. कॅलरी मूल्य विचारात न घेता त्यांनी काय केलेलं आहे, दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबर जो YK अलग समितीनं फक्त अन्न नावाचा घटक इन्क्लूड केलेला होता दारिद्र्याच्या टोपलीमध्ये, त्या अन्न नावाच्या घटकावर सुरेश तेंडुलकर समितीने शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही घटकांचा त्याच्यामध्ये इन्क्लूड त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये टाकून त्याच्यावरचा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी त्यांनी वाढवली होती. आणि यासाठी सुरेश तेंडुलकर समितीनं दोन गोष्टी महत्त्वाच्या विचारात घेतल्या. मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली आणि त्याच्यासाठी ही दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग कमिशनची जी MRP पद्धत होती, मिक्स रिकॉल पिरियड, त्या मिक्स रिकॉल पिरियडचा यूज केलेला होता. त्याच्यानुसार 2004-5 मध्ये एकूण दारिद्र्य किती आढळलं होतं? 37.2%. 2009 मध्ये 9-10 मध्ये एकूण दारिद्र्य भारतामध्ये 29.8% आणि 2011-12 मध्ये एकूण दारिद्र्य हे 21.9% आढळलेलं होतं. तर याच्यावर त्यांनी डायरेक्टली क्वेश्चन विचारला. राईट. त्यांनी जास्त खोलामध्ये जाऊन क्वेश्चन विचारलाय, त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन विचारलाय. राईट. त्यासाठी त्यांनी काय केले, ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती पर मंथ, राईट, मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी किती? 816 रुपये ठरवली होती आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. म्हणजे एखादा व्यक्ती महिन्याला स्वतःच्या उपभोगावरती ग्रामीण भागातला व्यक्ती 816 रुपये खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती काय समजला जावा? BPL समजला जावा, अन्यथा तो APL समजला जावा. राईट. आणि शहरी भागामध्ये एखादा व्यक्ती त्याच्या उपभोगावरती दर महिन्याला 1000 किंवा त्यापेक्षा जास्त रुपये खर्च करू शकत असेल तर अशी व्यक्ती काय असते? APL असते. त्याच्यानुसार ग्रामीण भागामध्ये 25.7% आणि शहरी भागामध्ये 13.7% आणि एकूण भारतामध्ये 21.9% दारिद्र्य रेषा आढळली होती. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तिसरा प्रश्न, हा प्रश्न रिपीटेड क्वेश्चन आहे PIQ मधून आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा जशाच तसा हा प्रश्न आलेला आहे. राईट. तर बघा काय विचारले, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. दरवर्षी एक ना एक क्वेश्चन याच्यावरती फिक्स असतो, राज्यसेवेला आणि कंबाईनला दोन्हीकडे फिक्स असतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक म्हणजे ताबडतोबीचे उद्दिष्ट त्यांनी विचारले. म्हणजे तात्कालिक ते उद्दिष्ट कोणतं आहे तर फक्त बरोबर आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजाची पूर्तता करणे आणि मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, फक्त एकूण प्रजनन दर बदली दराच्या पातळी इतका कमी करणे हे मध्यावधी आहे आणि सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. राईट. सो त्याच्यामुळे फक्त हे तर पर्याय उत्तरामध्ये फक्त हा त्याचं उत्तर बरोबर आहे. बघा लक्षात ठेवा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची 3 उद्दिष्टे होती. एक आहे तातडीचं उद्दिष्ट. त्याच्यामध्ये काय, तातडीच्या उद्दिष्टामध्ये त्यांनी काय ठरवलं होतं? संतती नियमन करणे, आरोग्याच्या पायाभूत सेवा आणि आरोग्य सेवकांची गरज भागवणे आणि प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे. नंतर मध्यावधी उद्दिष्ट काय होतं? ह्या लोकसंख्या धोरणाचं मध्यावधी उद्दिष्ट होतं हम दो हमारे दो. राईट. म्हणजे 2010 पर्यंत एकूण जननदर पुनर्स्थापनाच्या स्तरावर आणणे, म्हणजेच किती? 2.1 करणे. आणि दीर्घकालीन उद्दिष्ट या लोकसंख्या धोरणाचं काय ठरवलेलं आहे? 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणं. आता मला वाटतं नवीन ह्याचं चेंज केलेलं आहे मोदी गव्हर्नमेंटने, ते 2070 पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं असं ठरवलेलं आहे. राईट. न्यूज मध्ये आहे ते. तिसरा प्रश्न, हा प्रश्न मी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण विचारला होता, जशाच तसा आला. जस्ट टेस्ट सिरीज मला वाटतं 4-5 दिवसांपूर्वीच मी घेतलेली होती, तर त्या टेस्ट सिरीज मधले सगळे क्वेश्चन आले. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? सगळ्यांना मी लेक्चर मध्ये सुद्धा ओरडून सांगितलं होतं की शिक्षण हा भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत येत नाही. आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी भारत निर्माण कार्यक्रमाअंतर्गत आत येत नाहीत. तर 6 गोष्टी कोणत्या कोणत्या येतात बघा. भारत निर्माण कार्यक्रम हा 2005-6 मध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केला गेला होता. राईट. त्याच्यामध्ये गृहनिर्माण, रस्ते, सिंचन, विद्युतीकरण, पेयजल आणि दूरसंचार ह्याच्यामध्ये 2 गोष्टी येत नाही, आरोग्य आणि शिक्षण. ह्यांनी शिक्षणाचं टाकलंय, ग्रामीण भागात शाळा, म्हणजे हा भाग कशात? हा भाग नाही असं विचारलंय. कार्यक्रमाचा कोणता भाग नाही तर ग्रामीण भागात शाळा हा शिक्षण आणि आरोग्य ह्या भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा
पेमेंट बँक हे जशाच तसं जे काही लेक्चरमध्ये मी पूर्ण शिकवलेलं आहे विथ नोट्स, मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या प्रकारच्या नोट्स बहाल केलेल्या होत्या आणि त्याच नोट्समधून प्रत्येक क्वेश्चन त्या नोट्समधून जशाच तसा आलेला आहे. राईट. तर भारतीय पेमेंट बँकेविषयी आता इथे इलिमिनेशन मेथड वापरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये त्यांनी विचारलेली आहेत. राईट. प्रति व्यक्ती 1 लाख ठेवी स्वीकारणे हे अगदी बरोबर आहे. एटीएम प्लस डेबिट कार्ड देण्यास परवानगी हे बरोबर आहे. फक्त एटीएम, आता एटीएम कार्ड देण्यास परवानगी आणि इथे एटीएम प्लस डेबिट कार्ड असं दिलेलं आहे. म्हणजे एटीएम प्लस डेबिट कार्ड देण्यास परवानगी आहे पण क्रेडिट कार्ड द्यायला परवानगी नाही. म्हणजे हा गेला, क गेला, कारण एटीएम प्लस डेबिट कार्ड आहे, फक्त एटीएम नाहीये. आता क इलिमिनेट करून टाका. क 1 मध्ये दिलाय, गेला. राईट. क 2 मध्ये दिलाय, 2 ही गेला. क 3 मध्ये दिलाय, 3 ही गेला. राईट. म्हणजे उत्तर 4 आहे. अ ब ड बरोबर आहे. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, अगदी बरोबर आहे. बघा 2013 साली नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक समावेशन समिती नेमलेली होती. ज्या समितीने शिफारस केली होती की लहान व्यवसाय आणि उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना सर्वसमावेशक वित्तीय सेवा देण्याकरिता पेमेंट बँक स्थापन कराव्यात अशी शिफारस या नचिकेत मोर समितीने आरबीआयला केली होती. राईट. आणि याच शिफारसीनुसार आरबीआयने काय केलं होतं तर बघा, आरबीआयनं नचिकेत मोर समितीनं स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका ह्या 2 बँका स्थापन कराव्यात अशी काय केली होती, शिफारस केली होती. ती शिफारस रघुराम राजन त्यावेळेस आरबीआयचे गव्हर्नर होते, तर त्यांनी ऍक्सेप्ट केली होती आणि ऍक्सेप्ट करून त्या नचिकेत मोरकडेच नंतर त्यांनी निवड समिती सुद्धा नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखालीच नेमलेली होती. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखालीच नेमली होती. त्यात नचिकेत मोर समितीनंच नंतर या इंडियन पेमेंट बँकला काय केलं होतं तर म्हणजे त्यांनी निवडलेलं होतं. अशा टोटल 11 पेमेंट बँका त्यांनी निवडलेल्या होत्या. तर आता पेमेंट बँक म्हणजे काय की संपूर्ण, आता पेमेंट बँकेला बघा, बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार संपूर्ण बँकिंग सेवा न देता केवळ विशिष्ट बँकिंग सेवा देण्याची जी भारतीय रिझर्व्ह बँकेची ज्या बँकांना परवानगी मिळेल त्यांना आपण पेमेंट बँक म्हणतो. जसं की पेमेंट बँकेसाठी त्यांनी 4 निकष ठेवले. पहिला निकष होता किमान भांडवल 100 कोटीपर्यंत गुंतवावं लागेल. पहिली 5 वर्षे प्रवर्तकाचा हिस्सा 40% असावा. प्रवर्तक म्हणजे कोण तर जो पेमेंट बँक स्थापन करतोय तो. राईट. म्हणजे समजा पेटीएम, आता तुम्हाला माहिती की पेटीएम पेमेंट बँक स्थापन झाली, तर पेटीएमचा जो मालक आहे त्या मालकाने जर 100 कोटी रुपये गुंतवले तर त्या 100 कोटी पैकी 40 कोटी हे स्वतःचे असायला पाहिजेत आणि 60 कोटी त्यांनी बाजारातून घेतले तरी चालतील. राईट. त्या बँकांच्या इतरत्र शाखा असणे बंधनकारक आणि जेवढ्या काही शाखा ओपन करतील त्या एकूण शाखांपैकी 25% शाखा या देशात बँकिंग सेवा न पोहोचलेल्या ग्रामीण भागामध्ये त्यांना द्याव्या लागतील. हे 4 निकष. आता आपल्याला विचारलं होतं पेमेंट बँकेची ठळक वैशिष्ट्य आपल्या क्वेश्चनमध्ये. कमाल 1 लाख रुपये इतकी मुदत ठेव स्वीकारू शकतात. राईट. बचत खात्यात व्याजाप्रमाणे व्याज देतात. मोबाईल फोनच्या साहाय्याने चेक विना व्यवहार करणे शक्य. नंतर बँक खात्यात पैसे जमा करताना शुल्क आकारणार नाही. अनिवासी भारतीयांना बँक खाते उघडता येणार नाही, म्हणजे एनआरआयला बँक खातं पेमेंट बँकेमध्ये उघडता येणार नाही. कर्ज देण्याचा या बँकांना अधिकार नाही. डेबिट कार्ड आणि एटीएम राईट हे देण्यास परवानगी आहे, परंतु क्रेडिट कार्ड देण्यासाठी यांना परवानगी नाही आणि हेच आपल्याला विचारलं. राईट. नंतर बिल भरणा असेल, म्युच्युअल फंड असेल, आरबीआयने ठरवलेला जो सीआरआर आणि एसएलआर आहे ते बंधनकारक आहे. यांना सीआरआर सगळ्यात जास्त लावलेलं होतं, जसं की 75% यांना एसएलआर त्यांना राखून ठेवावा लागत होता. म्हणजे जवळजवळ, म्हणजे समजा यांचं 100 कोटी रुपये यांच्याकडे जमा झाले तर 100 कोटीपैकी 75 कोटी रुपये यांना एसएलआर स्वरूपात ठेवावा लागत होते. राईट. आणि बाकी मग त्यांना सीआरआर पण त्यांना ठेवावा लागत होता. राईट. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, पेमेंट बँकेमध्ये एफडीआयला परवानगी दिलेली आहे. साधारणतः अप टू 74% त्याच्यामध्ये एफडीआय परकीय भांडवली गुंतवणूक त्याच्यामध्ये होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं 75% डिमांड डिपॉझिट गव्हर्नमेंट सेक्युरिटीज आणि ट्रेझरी बिलमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायला लावणं आणि 25% डिपॉझिट हे शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये त्यांना ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे बाकी त्या कर्ज देऊ शकत नव्हत्या, काही देऊ शकत नाहीत, फक्त या स्वरूपाच्या ह्या पेमेंट बँक आहेत. राईट. त्याच्यानुसार बघा, पहिल्यांदा जी आरबीआय कडून म्हणजे पहिली विनर जी ठरली पेमेंट बँकेची ती होती भारती एअरटेलने पेमेंट बँक सुरू केली, ती राजस्थानमधून. राईट. राजस्थानमधून आरबीआय कडून परवाना मिळालेली ही पहिली पेमेंट बँक आहे. नंतर दुसरी पेमेंट बँक आहे पेटीएम आणि तिसरी पेमेंट बँक आहे भारतीय पोस्टल पेमेंट बँक. 30 जानेवारी 2017 ही बँक काय झाली, लॉन्च झाली रायपूर झारखंड आणि राज्य छत्तीसगड मधून. ओके.
सो हे काय बघायची गरज नाही, हे सगळं मी लेक्चरमध्ये शिकवलेलं होतं. सध्या भारतामध्ये एकूण 7 पेमेंट बँक आहेत, हे लक्षात ठेवा. बऱ्याच पेमेंट बँकांनी नंतर परत माघार घेतली, त्याच्यामुळे सध्या 7 बँक आहेत. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन जशाच तसा मी 3 स्टेटमेंट रंगराजन समितीवरती आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकले होते. त्या 3 स्टेटमेंट पैकी एक स्टेटमेंट वर हा क्वेश्चन विचारलाय आणि तो काय की रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011-12 साठी ग्रामीण शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याप्ताही दरडोई डॅश अशी निश्चित करण्यात आलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे ग्रामीण भागासाठी पर डे 32 रुपये आणि शहरी भागासाठी पर डे 47 रुपये उपभोग खर्चाची पातळी त्यांनी निश्चित केली होती. म्हणजे याचा आन्सर 1 आहे. बघा लक्षात घ्या, 2012 मध्ये दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, ज्यांनी 2014 मध्ये आपला अहवाल दिला होता. परंतु सध्या आपल्या भारतामध्ये दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारसींचाच विचार केला जातो. रंगराजन समितीच्या शिफारसींचा आणखी सुद्धा विचार केला जात नाही. रंगराजन समितीने काय केलेलं आहे, तर रंगराजन समितीने दारिद्र्याची टोपली तयार करताना दारिद्र्याच्या टोपलीमध्ये त्यांनी अन्न, नंतर 4 आवश्यक घटक जसे शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च आणि इतर घटक टाकले आणि त्याच्यानुसार त्यांनी दारिद्र्याची खर्चाची पातळी ठरवली. आणि रंगराजन समितीनं जी आकडेवारी विचारात घेताना NSSOचा जो 68वा सर्वे त्या 68व्या सर्वेचा यूज केला, ज्याच्यामध्ये MMRP पद्धत उपयोग केले होते, मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड, ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी प्लस वर्षभरातून 5 वस्तूंच्या म्हणजे कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य उपभोगावर खर्च आणि 7 दिवसात लागणाऱ्या तेल, अंडी, मांस यांचा जो खर्च आहे तो यांचा खर्च याच्यामध्ये विचारात घेतला जातो. राईट. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. देन सगळ्यात महत्वाचं, रंगराजन समिती जी आहे त्या रंगराजन समितीनं तेंडुलकर समितीने कॅलरी मूल्य विचारात घेतलं नाही, परंतु रंगराजन समितीने कॅलरी मूल्य विचारात घेतलं. राईट. रंगराजन समितीने काय केलं, कॅलरी मूल्य आणि मासिक दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेऊन ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य त्यांनी मोजलेलं आहे. ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती 2155 कॅलरी मूल्य विचारात घेतलं, म्हणजे एखादा व्यक्ती आणि त्यासाठी खर्चाची पातळी 972. आता 972 जर तुम्ही 972 30 नी भाग दिला तर तुम्हाला साधारणतः 32.5 तुम्हाला उत्तर येईल, म्हणजे प्रतिदिन 32 रुपये खर्च. म्हणजे ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती महिन्याला 972 रुपये स्वतःच्या उपभोगावरती खर्च करू शकत नसेल आणि दररोज 2155 कॅलरी ऊर्जा तो अन्नामधून मिळू शकत नसेल तर अशा व्यक्तीला BPL म्हटलं जाईल, अन्यथा तो APL असेल. तसं शहरी भागासाठी ही कॅलरी मूल्य ते 2090 कॅलरी मूल्य आणि त्याच्यासाठी खर्चाची पातळी 1407 रुपये, म्हणजे साधारणतः 47.50 रुपये पर डे. 1407 ला जर तुम्ही भाग दिला 30 नी तर तुम्हाला साधारणतः 47 रुपये मिळेल. आणि तेच आपल्याला विचारलं होतं, जे मी तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये पण तो क्वेश्चन सेम टाकला होता. त्याच्यानुसार रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ग्रामीण भागामध्ये 2011-12 मध्ये 30.9% आणि शहरी भागामध्ये 26.4% आणि एकूण भारतामध्ये 29.5% दारिद्र्य मिळालं. याच्यामुळेच कॅलरी मूल्य विचारात घेतल्यामुळे दारिद्र्य जास्त वाढतं. कारण आता बरेच व्यक्ती असे असतात की जे जास्त कॅलरी कंझ्युम करत नाहीत, कारण त्यांना बॉडी मेंटेन ठेवायची असते. राईट. त्याच्यामुळे दारिद्र्य रेषेखालची जी लोक आहेत ती जास्त आढळतात. कारण जर कॅलरी मूल्य विचारात नाही घेतलं तर तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार किती 21.9% फक्त आपल्याकडे दारिद्र्य मिळतं. सो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये पूर्ण सांगतो आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे, हरित क्रांतीनंतर डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. राईट. तुम्हाला माहिती आहे की 1966 आपल्याकडे दुष्काळ पडला होता. लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला सांगितलं होतं की 1 टायमिंगचं जेवण किंवा 2 टायमिंगचं जेवण करू नका. आपण ज्या आपल्याकडे ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता वाचली होती, त्यावेळेस आपण अमेरिकेकडून बरंच अन्नधान्य काय केलं होतं, आयात केलं होतं. आणि हेच हरित क्रांती, राईट, आपल्या भारताला अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 1965 मध्ये जो पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश जो गंगेचा सुपीक प्रदेश आहे, त्या सुपीक प्रदेशामध्ये हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन आपण लॉन्च केलं होतं MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली. राईट. त्यासाठी शेतकऱ्यांना हाय एल्डिंग व्हरायटी प्रोग्राम त्यासाठी राबवला होता. आपण 66-67 मध्ये या हाय एल्डिंग व्हरायटी प्रोग्राम किंवा उच्च उत्पादकता कार्यक्रमाअंतर्गत काय करणार होतो आपण, तर शेतकऱ्यांना गहू असेल,
मका असेल, सोयाबीन असेल, भात असेल, पोटॅटो असेल आणि कापूस असेल, राईट, याच्यासाठी आपण काय करणार होतो, त्यांना सबसिडी वगैरे देणार होतो, राईट, सेल्फ सफिशियंट बनण्यासाठी. आणि त्यानंतर 1970-71 मध्ये, म्हणजे 1970-71 पर्यंत आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हाच हरित क्रांती प्रोग्राम आपण लॉन्च केला होता. आणि 1970-71 मध्ये आपल्याकडे अन्नधान्याचं एवढं उत्पादन झालं. आता याच्या पाठीमागलं त्यांचं लॉजिक असं होतं की जर आपण ह्या सुपीक प्रदेशामध्ये जर हरित क्रांती राबवली आणि त्याचं सक्सेस झाली तर नंतर इतर भारतामध्ये सुद्धा ती सक्सेस करता येईल. आणि ती सक्सेस झाली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे गव्हाचं उत्पादन भरपूर वाढलं, राईट. सो याचं उत्तर गहू येईल. नंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही. आता थकीत देयता लॉजिकल क्वेश्चन आहे, हा लॉजिक आहे याच्यामध्ये. मला सांगा, विदेशी मदत, फॉरेन एड, मदत, आपल्याला मदत मिळते, राईट. आता कोषागार विपत्रे, ट्रेजरी बिल्स असतात. ट्रेजरी बिल्स आपण शासन काय करतं, विकतं आणि त्यातून पैसा उभा करतं. ते कधी ना कधी त्यांना परत करायचे असतात पैसे. विदेशी मदत, कधी कधी आपल्याला विदेशी मदत मिळते. ती विदेशी मदत म्हणजे काय, फुकट असते, राईट. ते पैसे आपल्याला कधी परत करायचे नसतात. विदेशी कर्ज आपण जर घेतले तर ते परत करायचे असतात. परंतु विदेशी मदत जर मिळत असेल तर ती परत करायची आवश्यकता नाही, ते फुकटचा पैसा असतो आपल्याला मिळालेला. मग लॉजिक आहे ना ह्याच्यामध्ये, विदेशी हा थकीत देयता नाहीये, थकीत काहीच नाही. अंतर्गत कर्ज थकीत असू शकतात, शासनाने उभा केलेली, बाजारातून घेतलेली कर्ज थकीत असू शकतात, कोषागार विपत्रे विकून शासनाने पैसा काय केलेला असतो, गोळा केलेला असतो. त्याची नंतर ते 1-2 वर्षांनी काय होणार आहेत, नंतर वटवावं लागणार आहे. 1-2 वर्षानंतर त्याची मुदत संपणार आहे. मुदत संपल्यानंतर ज्यांनी ते विकत घेतले त्यांना व्याजासहित पैसा परत करावा लागणार आहे. त्याच्यामुळे 1-2-3 कट. विदेशी मदत ही फुकट स्वरूपाचं असते, अनुदान म्हणतो आपण त्याला, अनुदाने ती फुकटची असतात, ते काय आपल्याला परत करायची नसतात. त्याच्यामुळे विदेशी मदत ही थकीत देयता नाहीये. जसं की कलम 112 नुसार बघा, जो आपलं बजेट असतं, अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, त्याच्यामध्ये आपण महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च असे 2 भाग असतात. त्या महसुली जमामध्ये कर महसूल आणि करेत्तर महसूल. करेत्तर महसूलमध्ये आपल्याला विदेशातून मिळाले अनुदान आणि मदत निधी असतो, जो की आपला सगळा फुकटचा पैसा असतो. आणि शासन भांडवली जमे अंतर्गत जे कर्ज घेतं ते अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज, शासन अंतर्गत बाजारातून जास्त कर्ज घेतं बहिर्गत पेक्षा, परंतु ती दोन्ही नंतर परत करायची असतात, देयता द्यायची असतात. त्यामुळे लॉजिकल क्वेश्चन होता, विदेशी मदत, फॉरेन एड्स किंवा अनुदान ही फुकटची असतात, ते कधीही परत करायचे नसतात, राईट. आता पुढचा प्रश्न, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRPM कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला, राईट. तर लक्षात घ्या, पर्याय सुचवला होता वित्तीय एकत्रीकरण निधी, फिस्कल कन्सोलिडेशन फंड त्यांनी सुचवलेला होता 14व्या वित्त आयोगाने. बघा, जे फिस्कल कन्सोलिडेशन आहे, FRPM ऍक्ट हा 2003 साली आणला होता. त्यासाठी आता 2017 मध्ये NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली रिव्ह्यू समिती पण नेमलेली आहे. पण FRPM ऍक्ट कशासाठी आणला होता, तर उद्देश होता केंद्र आणि राज्याची महसुली आणि राजकोषीय तूट कमी करणे, राईट. कुणाची, सेंटर आणि स्टेटची. त्यासाठी 2003 साली FRPM कायदा लॉन्च केला. आणि FRPM कायद्यामध्ये 2004 ला नवीन रूल्स त्यांनी ऍड केले महसुली आणि राजकोषीय तूट कमी करण्यासाठी. महसुली तूट पहिल्यांदा त्यांनी ऍड केलं होतं की महसुली तूट ही 2009 पर्यंत जीडीपीच्या 0% पर्यंत करणे, पण ते शक्य झालं नाही. त्याच्यामुळे त्यांनी 2004 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करून प्रत्येक वर्षी 0.5% कमी करून 2007-8 पर्यंत 0% करणे, ते पण त्यांना शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी पुन्हा आणखी काय केलेलं होतं की हळूहळू आम्ही कमी करू असं सांगितलं होतं. तर एवढंच लक्षात ठेवा की महसुली आणि राजकोषीय तूट कमी करण्यासाठी FRPM ऍक्ट 2003 ला त्यांनी आणला होता, ज्याच्यामध्ये रूल 2004 ला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रूल त्यांनी इन्क्लूड केले. आणि 2017 साली FRPM रिफॉर्म्स कमिटी, राईट, FRPM ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी NK सिंग, जे की 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, राईट. तर त्याच्यामध्ये त्या FRPM रिफॉर्म कमिटीमध्ये 4 सदस्य होते. सुमित घोष होते, ऍक्च्युली घोष आहे ते, सुमित घोष, उर्जित पटेल, अरविंद सुब्रमण्यम आणि रणित रॉय, राईट, हे त्याचे सदस्य होते. तर हे फिस्कल डेफिसिट असं आपल्याला हळूहळू कमी करायचंय. 2000 फिस्कल इयर 2000 आपल्याला जी फिस्कल डेफिसिट आहे ती फिस्कल इयर 2023 पर्यंत 2.5% पर्यंत कमी आणायची आहे, राईट, नवीन सुधारणा केल्यानुसार. आणि जी रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसुली तूट जी आहे, ती महसुली तूट आपल्याला प्रत्येक वर्षी 25 बेसिस पॉईंटनी कमी करत 2023 पर्यंत ती 0.8 वर आणायची आहे. म्हणजे आपल्याला ते शक्य होईल हे सांगता येत नाही, कारण आता कोरोनामुळे आणखी परत ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि जी प्रायमरी डेफिसिट आहे ती 2020 पर्यंत
ती 0% करायची होती, जी की साध्य झाली नाही. म्हणजेच प्राथमिक तूट. राईट. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा FRBM ऍक्ट लागू करणारा म्हणजे केंद्राच्या आधी पण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन लागू केला तो म्हणजे कर्नाटकाने. नंतर मग केंद्राचा आला, नंतर तामिळनाडू वगैरे यांनी लागू केला आणि महाराष्ट्रामध्ये तो लागू केला होता. महाराष्ट्र 2 एप्रिल 2005 मध्ये लागू केलेला आहे. आणि शेवटीला FRBM ऍक्ट लागू करणारं राज्य आहे वेस्ट बेंगॉल जुलै 2010 मध्ये. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न सतत विचारले जातात. 2018लाच कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन आला होता. डोंट वरी, हे सगळं मी लेक्चरमध्ये या सगळ्या नोट्स अशाच देऊन किंवा असंच सगळं डिझाईन करून शिकवतो. त्यासाठी तुम्ही आपलं ऍप जे आहे ते डाउनलोड करा. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश उत्पादक देश आहे, तर तागाचा. राईट. तर लक्षात घ्या, ज्यूटमध्ये लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. स्टील, सिमेंट आणि शुगर पेक्षा ज्यूटमध्ये भारत हा लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. सगळ्यात महत्वाचं. आता हा पण लॉजिकल क्वेश्चन आहे. लॉजिकल सगळ्यांना माहिती आहे की प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्राचा वाटा या 3 क्षेत्रामध्ये, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त वाटा हा सेवा क्षेत्राचा म्हणजे तृतीय क्षेत्राचा आहे. साधारणतः 59 ते 60% जास्त आहे. सगळ्याला माहिती आहे की कृषी क्षेत्राचा म्हणजे प्राथमिक क्षेत्राचा जो वाटा आहे ते 14 ते 14% एवढाच आहे आणि 28 ते 29% गेल्या वर्षी हा द्वितीय क्षेत्राचा वाटा होता. मग मला सांगा, त्यांनी काय केलेलं, 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा वाटा म्हणजे उत्पादन क्षेत्राचा वाटा त्यांनी विचारलेला आहे. उत्पादन क्षेत्राचा वाटा 2013-14 59.2% तर असू शकत नाही. राईट. आता सध्या 28% आहे, तो 36.2% 13-14ला बिलकुल नसणार आहे. राईट. इथं काय होतंय, सगळं हे सगळं इलिमिनेट होऊन जाते. उत्तर तुम्हाला 1 मिळून जाते 26.2%. त्यावेळी 16.6% असू शकतो. तुम्हाला ह्या दुसऱ्या ह्याच्यावरून लॉजिक लावून तुम्ही आन्सर देऊ शकता. कारण आता जर बघितलं 2018-19 नुसार तर 29.73% द्वितीय क्षेत्राचा वाटा आहे. प्राथमिक क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे. कृषी, वन्य उत्पादन आणि मासेमारी त्याला आपण प्राथमिक सेक्टर म्हणतो. राईट. द्वितीय क्षेत्रामध्ये खाणकाम, उत्खनन, उत्पादन, वीज, वायू, पाणी पुरवठा, बांधकाम, उद्योग क्षेत्र आपण त्याला म्हणतो. आणि तृतीय क्षेत्रामध्ये आपण सेवा क्षेत्र आपण ज्याला ओळखतो, सेवा क्षेत्र म्हणून, जसं की व्यापार, हॉटेल, रिअल इस्टेट, जो 54% वाटा आहे. 2018-19 नुसार 17-18च्या तुलनेमध्ये तो कमी झालेला आहे आणि उद्योग क्षेत्राचा वाटा 23%वरून 29%वरती गेलेला आहे. त्यांनी फक्त 13-14 मध्ये विचारलंय. मग तुम्ही लॉजिक लावून सांगू शकता की 26.2% असू शकतो. उत्तर तुम्हाला मिळून जाते. 59%, 36% एवढा तर जाणारच नाही, बिलकुलच जाणार नाहीये. ओके. सो आता सगळ्यात महत्वाचं, खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर विश्व व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे करार आहेत? बघा, मी लेक्चरमध्ये हे शिकवलं होतं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे 2 प्रकारचे करार आहेत. एक आहे मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आणि प्लुरोलॅटरल ॲग्रीमेंट. राईट. बहुपक्षीय करार सर्व देशांना मान्य असलेला करार असतो. आणि प्लुरोलॅटरल जसं की नागरी विमान व्यापार करार आहे, शासकीय वसुली करार आहे, डेअरी उत्पादनासाठी त्यांनी वेगवेगळे करार, ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये हे केले होते. आणि याच्यासाठी त्यांनी हे WTOचे मोस्ट फेवर्ड नेशन, त्यांनी सगळे करार हे बेस्ड ऑन कशाने होते, नॉन डिस्क्रिमिनेशन बिटवीन नेशन्स. आणि इथं आहे बघा, नॉन डिस्क्रिमिनेशन. मोस्ट फेवर्ड नेशन साठी आहेत काही, परंतु सगळे जे करार आहेत ते नॉन डिस्क्रिमिनेशन बिटवीन नेशन्स याच्यावर आधारित आहेत. राईट. भेदभाव नाही, कुठल्या याच्यामध्ये भेदभाव न करता हे करार लागू केले जातात. उत्तर 1 येईल. गॅट सगळ्यांना माहिती, गॅटची स्थापना जी आहे ती 30 ऑक्टोबर 1947ला. राईट. जो व्यापार आहे, व्यापार वृद्धी, दुसऱ्या महायुद्धानंतर जो कोलमडलेला व्यापार आहे तो व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी जी ब्रेटन वूड कॉन्फरन्स भरली होती, त्या ब्रेटन वूड कॉन्फरन्स मधून हे तिसरं IMF, वर्ल्ड बँक आणि गॅट अशा 3 गोष्टी त्यातून किंवा 3 सोल्युशन्स बाहेर पडले होते. राईट. तर त्याच्यातून गॅटची स्थापना, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, 30 ऑक्टोबर 1947ला स्थापना झाली. त्यांनी त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 1948 पासून झाली होती. राईट. तर परंतु नंतर काय झालं, टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स कमी करण्यासाठी. परंतु टॅरिफ अँड नॉन टॅरिफ म्हणजे गुड्स फक्त हा वस्तू व्यापारा संबंधीचाच होता, सेवा व्यापार संबंधित गॅट करार नव्हता.
आणि सेवा व्यापार आणि इतर सगळ्या व्यापारासंबंधित असा एक स्वतंत्र म्हणजे पूर्ण इन्क्लुझिव्ह करार असावा म्हणून त्यांनी काय केलं, उरुग्वे राऊंड 1986 मध्ये डंकेलनी प्रपोजल मांडलं. डंकेल हे त्यावेळेस गॅटचे प्रमुख होते. प्रमुख असताना डंकेलनी त्यांना प्रस्ताव मांडला 1991 ते 1993 या काळात. आणि माराकेश ट्रीटीमध्ये 1994 मध्ये त्या गॅटचा जो त्यांनी ऑप्शनल करार आणला होता WTO, या WTOवर त्यांनी सगळ्यांनी साईन केलं आणि त्यानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1 जानेवारी 1995 ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. जागतिक व्यापार संघटना जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हा फक्त आता वस्तू व्यापार करारच नाहीये, तर त्याच्यामध्ये नॉट जस्ट गुड बट सर्व्हिसेस, IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असतील, डिस्प्यूट सेटलमेंट असेल, ॲग्री टेक्सटाईल या सगळ्यांसाठी तो सेटलमेंट करण्याचं काम करतो आणि जो व्यापार आहे तो वृद्धिंगत करण्याचं काम करतो. सो असा एक इन्क्लुझिव्ह त्यांनी 1 जानेवारी 1995 पासून आणला होता. सध्या WTOचे 164 सदस्य राष्ट्र आहेत आणि भारत हा संस्थापक सदस्य गॅटचा पण होता आणि WTOचा पण आहे, IMFचा पण होता आणि वर्ल्ड बँकेचा सुद्धा होता. 164वा देश आता अफगाणिस्तान आहे. हा बघा, आता हे पण मी सगळं प्लॅनिंग मध्ये शिकवलेलं होतं की राष्ट्रीय कृषी विकास योजना ही राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता राष्ट्रीय कृषी विकास योजनेवरती, राईट. तो सेपरेट विचारला होता, पण याच्यामध्ये 3 आपल्याला 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमधले 3 प्रोग्राम विचारलेले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू करण्यात आली. हे अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. आता तिन्ही चूक हा तर गेला, राईट. आता इथं फक्त आता चूक विचारले खालीलपैकी वरीलपैकी कोणते विधाने चूक आहेत. म्हणजे गेला, तर बरोबर आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला. म्हणजे ब आणि क पैकी कुठला तरी चुकीचा आहे. जो एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम जो आहे तो 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला, एकदम बरोबर आहे. ब बरोबर आहे. म्हणजे उत्तर तुमचं क हे चुकीचं आहे, कारण राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा 2009-10 मध्ये नाही, तर तो 13-14 मध्ये सुरू करण्यात आला होता. बघा, जी राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे ती 2009 मध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये लॉन्च करण्यात आली होती. 2012 पर्यंत, 2012 नंतर 2020 पर्यंत त्याची पुढे वाढ केली होती. ही कशासाठी, तर 100% फंडेड बाय सेंटर, म्हणजे फंड हा 100% स्पॉन्सर्ड स्कीम होती राष्ट्रीय कृषी विकास योजना. याच्या अंतर्गत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जे कृषीसाठी लागणारं मटेरियल, नंतर कर्ज, सबसिडी असतील, हे सगळं पुरवायचं होतं. जे की 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणजे वार्षिक जो ग्रोथ रेट आहे कृषीचा तो 4% त्यांनी अचीव करण्याचं ठरवलेलं होतं. तो अचीव करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना त्यांनी लॉन्च केलेली होती. आणि याच्यासाठी काय करायचं होतं, जे स्टेट आहे त्या स्टेटला इन्सेंटिव्हाइज करायचं होतं ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी, राईट. सो दुसरी गोष्ट म्हणजे 12व्या पंचवार्षिक जी एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम आहे, तो एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम हा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 11 ऑक्टोबर 2014 ला सुरू केला आहे. सगळ्यांना माहिती की 2012 ते 2017 या काळामध्ये 12व्या पंचवार्षिक योजना लॉन्च केली होती. एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. तर याच्या अंतर्गत त्यांनी 6 कार्यक्रम काय केले होते, लॉन्च केले होते. याच्यावरती पण एकदा प्रश्न विचारला होता, पण मेन्सला विचारला होता, 2019च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, नंतर हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ अँड हिमालयन स्टेट असेल, बांबो मिशन असेल, नंतर हॉर्टिकल्चर बोर्ड असेल, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड असेल, राईट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर, हे 6 प्रोग्राम या एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी लॉन्च केले होते. मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय जो फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे तो 10 सप्टेंबर 2013 ला त्यांनी लॉन्च केलेला होता, राईट. रेट्रोस्पेक्टिव्हली त्यांनी 5 जुलै 2013 पासून तो चालू केला होता. 12 सप्टेंबरला तो लॉ साईन केला गेला संसदेमध्ये. आणि हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा काय केलेला आहे की राष्ट्राला अन्न सुरक्षा प्रोव्हाइड करण्यासाठी आपले जे अन्न आहे किंवा याच्यामध्ये काय काय केलं जातं, राईस असेल, व्हीट गहू असेल आणि कोर ग्रेन्स म्हणजे मिलेट्स असतील, भरड धान्य असेल, हे भरड धान्य काय करायचं होतं, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे 5 किलो पर पर्सन पर मंथला द्यायचं होतं, राईट. तर अन्नधान्य जे आहे ते अन्नधान्य सबसिडीयुक्त अन्नधान्य सगळ्यांना पुरवणे हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं काय होतं, तर एम होतं. तर हे सतत विचारलं जातं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत राईस जो भात आहे तो 3 रुपये पर केजी, गहू 2 रुपये पर केजी आणि कोर ग्रेन्स म्हणजे भरड धान्य हे 1 रुपया पर केजी दिलं जातं. हे लक्षात ठेवा. फूड सिक्युरिटी
ऍपनी 75% रुरल आणि 50% अर्बन पॉप्युलेशन हे कव्हर केलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप महत्वाचं मी तुम्हाला थोडक्यात जस्ट सांगितलं. त्याच्यामुळे याचा आन्सर काय की जो अन्न सुरक्षा उपक्रम किंवा कायदा आहे ते 2009-10 मध्ये नाही, तर तो 2013 ला लॉन्च केला होता. म्हणजे 12 पंचवार्षिक योजनेमध्ये, त्याच्यामुळे क हा चुकीचा आहे. पुढे जाऊ. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात कोणत्या डॅडॅश क्षेत्राचा, तिथं डॅडॅश आहे, डॅडॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक जास्त होता. बघा, मी तुम्हाला हे टेस्ट सिरीज मध्ये हा क्वेश्चन मी दिलेला होता की 2018-19चा इकॉनॉमिक सर्वेनुसार आपण सर्वात जास्त निर्यात कशाचे करतो, पेट्रोलियम प्रोडक्टची. नंतर मग पर्ल, स्पेशियस आणि सेमी प्रेशियस स्टोन्स, म्हणजे आपण तयार कपडे वस्तू नाही, तयार कपडे नाही, अभियांत्रिकी वस्तू पण नाही, राईट. आपण रत्ने आणि दागिने यांचा या क्षेत्राचा सर्वाधिक जास्त वाटा आहे. आणि मी हे सगळं विथ नोट्स याचे स्क्रीनशॉट मी टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा दिलेले आहेत. पूर्ण जे मी टेस्ट सिरीज मध्ये सोल्युशन दिले, त्या सोल्युशन मध्ये हे सगळं दिलेलं आहे मी. राईट. पेट्रोलियम क्रूड ऑइल जे आहे ते आपण आयात मध्ये पण 1 नंबर आहे, परंतु जे पेट्रोलियम आयात करून आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करून पेट्रोलियम प्रोडक्ट आपण निर्यातीमध्ये सुद्धा 1 नंबरला आहे. आयातीमध्ये तेच करतो आणि निर्याती. त्यामुळे सोपं होतं सगळं, फक्त लॉजिकल आणि सोपे क्वेश्चन होते. राईट. आपण सर्वाधिक जास्त आयात चायनाकडून करतो, तर सर्वाधिक जास्त निर्यात आपण USA ला करतो 16%. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 2.5% आहे, तर तो 73% आहे. म्हणजे लक्षात घ्या, ऑक्सफॅम जी आहे ती, ऑक्सफॅम इंडिया जी आहे ती एक खूप महत्वाची संस्था आहे. तुम्ही एकदा ऑक्सफॅम काय करते इंडियामध्ये ते एकदा तुम्ही गुगलला सर्च करा. खूप महत्वाची संस्था ही. मेन्स मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की ऑक्सफॅम काय आहे म्हणून. राईट. तर जी ऑक्सफॅम इंडिया आहे यांनी जो अहवाल सादर केला होता तो 73%, म्हणजे जवळजवळ जी राहिलेली जे 99% लोक आहेत त्या 99% लोकांकडे 25 म्हणजे फक्त 27% संपत्ती आहे. आणि फक्त 1% भारतातल्या लोकांकडे, म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी यांसारखे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे बाकी 73% संपत्ती किंवा उत्पन्न या 1% लोकांकडे आहे. म्हणजे आपल्याकडे उत्पन्नातील विषमता किती जास्त आहे हा दाखवण्यासाठी हा प्रश्न विचारला होता. ओके, सो आय होप की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर इकॉनॉमिकच्या कळाली असतील. मी याच्यामध्ये तरी पण आपल्या लोकसंख्येचे क्वेश्चन घेतले नाहीत, ते महाराष्ट्र जॉग्राफीमध्ये त्यांनी विचारलेले, तर तिथे डिस्कस करू. ते सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेले सगळे. सो सगळ्यांना एक महत्वाचं सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्हाला अशा टेस्ट सिरीज पूर्ण फ्री मध्ये हव्या असतील ज्या की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड आणि प्रेडिक्टेबल तिथे क्वेश्चन मी विथ सोल्युशन देतो, असे सगळ्या टेस्ट सिरीज आणि फ्री कोर्सेस तुम्हाला हवे असतील तर आपल्या स्टडी सिम्प्लिफाईडचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यासाठी मी तुम्हाला लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन मध्ये. राईट. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. स्टडी सिम्प्लिफाईड ॲप आपण लॉन्च केलेले, ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे लेक्चर शेअर करा. सो थँक्यू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता इथं इकॉनॉमिक्स बघितलेलं आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी, जॉग्राफी डिस्कस करूया. ओके, सो थँक्यू सो मच.